सरकारचा हेतू होता की सीट वाढवणे, जे काँग्रेसनी या ठिकाणी फ्रीज करून ठेवल्या होत्या सीट्स लोकसभेच्या, त्या वाढल्या असत्या, आमच्या बहिणींना 300-350 सीट मिळाल्या असत्या, SC ST समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं असतं, SC STच्या सीट वाढल्या असत्या, SC ST महिलांच्या सीट वाढल्या असत्या. आणि त्यामुळं याच्यामध्ये काय वेगळं होतं, यामध्ये तर या देशातल्या जवळपास जे मोठे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याकरता खासदार वाढले असते. आज 40-40 लाख मतदारांचा एक खासदार आहे, त्यांना आपल्या मतदारसंघात जाता येत नाही, 5-5 वर्ष खासदार दिसत नाही, तोंड दाखवत नाही, कारण मतदारसंघ मोठा आहे. छोटे मतदारसंघ झाले तर प्रतिनिधित्व मिळालं असतं, लोकांना आपल्या खासदाराला भेटता आलं असतं, लोकांना सहज केंद्र सरकारशी संपर्क करता आला असता, आपल्या खासदाराशी संपर्क करत असता आला. आज तर खासदारच भेटत नाही, कारण त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. मतदारसंघ 40-40 लाख लोकांचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक हे दोनही या देशाकरता महत्त्वाचे होते. काँग्रेसला याचा भुगतान भोगावं लागेल. या देशात ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं पाप हे तिथल्या महिला या ठिकाणी ते यांचं पाप या ठिकाणी नाश करेल, या पापाचा, आणि त्यांना उद्ध्वस्त करेल असं मला वाटतं. काही तर असं म्हणणं होतं की ओबीसी समाज किंवा ओबीसी महिलांना देखील अन्याय झाला असता. या मी आपल्याला सांगतो, ओबीसीचं प्रतिनिधित्व वाढलं असतं, SC STचं वाढलं असतं, या ठिकाणी सर्वच प्रतिनिधित्व वाढलं असतं. खोटारडेपणा केला आहे आणि जे मतदान त्यांनी केलं आहे ते मतदान लोकशाही विरोधी आहे, आमच्या बहिणीच्या विरुद्ध आहे. या मतदारातनं त्यांना आजपासनं आमच्या बहिणी त्यांच्या मतदारसंघात त्यांना या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्या खासदारांना कधीच त्या ठिकाणी निवडणुका जिंकता येणार नाही. आमच्या बहिणींचा अपमान त्यांनी केला, नारी शक्तीचा अपमान केला. या देशाच्या संविधानाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं मजबूत करण्याची आमच्या बहिणीची भूमिका राहिली असती तर त्या बहिणीची भूमिका या ठिकाणी यांनी काढून टाकली. यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. जनता आता त्यांच्या मतदारसंघात झळा शिकवेल.